विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. या व्याख्यानामध्ये आज आपण वेगवेगळ्या अध्यापनामध्ये असणारे जे काही प्रतिमानं आहेत त्या प्रतिमानामधील एक प्रतिमान म्हणजे न्यायतत्वशास्त्रीय अन्वेषण प्रतिमान म्हणजेच ज्युरिस्प्रुडेन्शियल इन्क्वायरी मॉडेल अभ्यासणार आहोत. तर याची सैद्धांतिक पार्श्वभूमी आपण आज समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की भारत देश 1947 साली स्वतंत्र झाला. त्यावेळेस भारताने लोकशाही राज्य पद्धतीचा अंगीकार केला आहे. मग ह्या भारतातील समाजामध्ये लोकशाहीचे मूल्य रुजावीत, ह्या भारतामधील जबाबदार नागरिक निर्माण व्हावेत, यासाठी शालेय स्तरापासून नागरिकत्वाचं शिक्षण दिलं जातं. मग विद्यार्थी मित्रांनो, उत्तम नागरिक आपल्याला जर बनायचं असेल तर नागरिकाचे कर्तव्य काय आहेत? त्या नागरिकाने समाजाप्रती, राष्ट्राप्रती, प्रदेशाप्रती किंवा एकंदर जे काही लोक आहेत त्यांच्याप्रती कोणत्या प्रकारचा व्यवहार केला पाहिजे हे सर्व यामध्ये आपल्याला दिसून येतं. मग महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला माहीत आहे की माध्यमिक शिक्षणामध्ये सामाजिक शास्त्र या व्यापक संकल्पनेचा उदय झालेला आहे. मग ह्या सामाजिक शास्त्रामध्ये कोणकोणते विषय अभ्यासले जातात? तर ते आहे इतिहास. प्रत्येकाला, भारतातील विद्यार्थ्याला आपल्या भारताचा, आपल्या प्रदेशाचा, आपल्या राष्ट्राचा, राज्याचा इतिहास माहीत असायला हवा. भूगोलाचं अध्यापन त्या ठिकाणी केलं जातं. राज्यशास्त्राचा समावेश आहे आणि अर्थशास्त्राचा समावेश या सामाजिक शास्त्रामध्ये केला जातो. मग विद्यार्थी मित्रांनो, या सर्व विषयामध्ये असणारे जे काही आशय आहेत यामधून आपल्याला प्रादेशिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध सामाजिक, आर्थिक आणि नैतिक प्रश्नांना जे काही विद्यार्थी आहेत ह्या सर्व विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागतं. मग प्रादेशिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर असणारे जेवढे काही सामाजिक, आर्थिक आणि नैतिक प्रश्न आहेत या प्रश्नांमध्ये व्यक्तीचे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आणि त्यानुसार त्यांची स्वतःची मतं तयार झालेली असतात. आणि हे जे सर्व प्रश्न तयार झालेले आहेत हे सर्व प्रश्न सामाजिक आणि नैतिक मूल्य यांच्याशी निगडीत असतात, परंतु त्या सर्व प्रश्नांचं एकमेव उत्तर कधीही असत नाही. कारण का आपल्याला माहित आहे, ज्या वेळेस एखादा शिक्षक सामाजिक आणि नैतिक मूल्यांशी संबंधित आशयाचं अध्यापन करतो त्यावेळेस शिक्षकाने आपली स्वतःची मतं किंवा एकांगी मतं जे आहेत ते कधीही मांडता कामा नये. किंवा ते जर आपण विद्यार्थ्यांवर लादण्याचा प्रयत्न केला तर ते योग्य ठरणार नाही. म्हणजे या सर्व आशयामधून वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न, समस्या आपल्यासमोर किंवा विद्यार्थ्यांसमोर जर उभ्या राहत असतील तर ह्या समस्या कशा सोडवायच्या किंवा त्या प्रश्नाचा सर्व बाजूने विचार कसा करता येईल, वेगवेगळ्या प्रकारचे पावित्र्य कसे घेतले जातील आणि त्यांच्या साहाय्याने ही समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या स्रोतांमधून जी काही माहिती मिळवता येईल त्या माहितीच्या आधारे सारासार विचार करून विद्यार्थ्यांना ठराविक अशा संधी जर दिल्या तर निश्चित प्रकारे तो विद्यार्थी ठराविक समस्येवर उत्तर शोधू शकेल. आणि म्हणूनच मग आपण सर्व लोकशाही जीवन पद्धतीत विद्यार्थ्यांनी न्याय्य भूमिका घ्यावी यासाठी हे प्रशिक्षण देणारं एक प्रकारचं प्रतिमान आहे किंवा मॉडेल आहे असं म्हणता येईल. म्हणजे आपला जो विद्यार्थी आहे ह्या विद्यार्थ्याला निपक्षपातीपणे सर्व लोकांचा विचार घेऊन त्यामध्ये काही होकारार्थी असतील, काही नकारार्थी असतील, ह्या बाबींचा विचार करून न्याय्य भूमिका त्याला मांडता आली पाहिजे.
आणि त्यासाठी न्यायतत्वशास्त्रीय हे प्रतिमान अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि ते तेवढंच सहाय्यभूत ठरतं. मग विद्यार्थी मित्रांनो, न्यायतत्वशास्त्र म्हणजे नेमकं काय? त्या शब्दातच त्याचं उत्तर दडलेलं आहे. न्यायतत्वशास्त्र म्हणजे काय आहे? तर कायद्याचे शास्त्र. ज्या समाजामध्ये आपण राहतो, ज्या राष्ट्रामध्ये आपण राहतो, तर त्या राष्ट्राने, त्या समाजाने काहीतरी कायदे कानून बनवलेले असतात आणि त्यांचं पालन करणं प्रत्येक नागरिकत्वाचं एक कर्तव्य आहे. मग कोणताही प्रश्न आपल्या समोर जर उपस्थित झाला तर तो प्रश्न सर्वप्रथम कायद्याच्या चौकटीत बसवायला हवा आणि कायद्याच्या चौकटीत बसून त्याचं विश्लेषण करायला हवं किंवा ते केलं जातं. म्हणजेच काय आहे? कायद्याचे शास्त्र. मग एखाद्या समाजासाठी, एखाद्या देशासाठी, तेथील नागरिकांसाठी एखादा कायदा जर आपल्याला तयार करायचा असेल तर समाजातील व्यक्तीच्या व्यापक हिताचा, कायदा करत असताना कोणत्याही एका व्यक्तीचा विचार न करता समाजातील सर्व लोकांचा त्यामध्ये विचार केला जाईल, त्यांचं हित लक्षात घेतलं जाईल, त्यांचं कल्याण कशा प्रकारे आपण करू शकतो या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. आणि याच धर्तीवर मग सामाजिक व परिस्थितीत वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या मूल्यांच्या चौकटीतून तार्किक विश्लेषण करून या सर्व गोष्टींचा प्रयत्न केला जातो किंवा तो करायला हवा. मग विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो आणि इच्छितो की आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक प्रश्न आणि काही धोरणं असतात आणि या धोरणांवर प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळी मतं असतात. मग काही वैचारिक भूमिका किंवा वेगवेगळ्या प्रकारचा पवित्रा असतो. परंतु कधी कधी आपली भूमिका किंवा आपण घेतलेला जो पवित्रा आहे हा एकतर्फी किंवा थोड्या माहितीवर जर आधारित असला तर तो एकांगी आणि अतिशय टोकाचा असतो असं म्हटलं जातं. म्हणून कधी कधी एकतर्फी भूमिका जर आपण घेतली तर ती व्यापक दृष्टीने समाजाच्या हिताची नसते. आणि मग लोकशाही पद्धतीचं जीवन आपण जगत असताना आपल्या सर्वांना माहीत आहे की लोकशाही जीवन जगत असताना सर्व लोकांच्या कल्याणाचा, समाजहिताचा व्यापक अर्थाने विचार करायला हवा. जशा प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात असे आपण म्हणतो, त्यानुसार प्रत्येक व्यक्ती जी काही भूमिका घेत असतो किंवा जो काही पवित्रा घेत असतो हा एखाद्या वेळेस बरोबर असू शकतो किंवा इतर लोकांच्या विरुद्ध असू शकतो. उदाहरणार्थ, आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी, लोकांसाठी मोठमोठी धरणं बांधावीत का, हा जर प्रश्न एका गटाला विचारला तर एखादा गट उत्तर देऊ शकतो की मोठे धरणं बांधल्यामुळे पाण्याची समस्या मिटू शकते, आर्थिक उत्पन्न प्रत्येक शेतकऱ्याचं वाढू शकतं, वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेता येऊ शकतात, समाजाचं राहणीमान उंच होऊ शकतं आणि एकंदरच समाजाचा आणि राष्ट्राचा विकास घडून येऊ शकतो. हे झालं एका गटाचं म्हणणं. परंतु दुसरा गट असा असतो की तो नेमकं या धोरणाला विरोध करणारा असतो. धरण बांधायचं असेल तर लोकांना स्थलांतर करावं लागेल, गावचे गावं उठवावे लागतील, पर्यायी व्यवस्था करावी लागेल. धरण बांधलं तर आजूबाजूच्या किंवा त्या परिसरात असणारी जी काही नैसर्गिक साधनसंपत्ती आहे त्या साधनसंपत्तीचा ऱ्हास होणार, झाडं झुडपं नष्ट होणार आणि यामुळे होणार काय, नेमकं अनेक जे लोक आहेत की जे लोक एका ठिकाणी वास्तव्यात होते दुसऱ्या ठिकाणी त्यांना गेल्यानंतर, स्थलांतरित झाल्यानंतर पुन्हा उभारी घ्यायला वेळ लागेल. हे दोन मतं झाली.
तसंच दुसरा एखादा प्रश्न किंवा उदाहरण आपण या ठिकाणी घेतलं की नवे औद्योगिक प्रकल्प बागायती क्षेत्रात उभारावेत का? आता बागायती क्षेत्र तुम्हाला माहिती आहे विद्यार्थ्यांना की ज्यामध्ये मुबलक पाणी आहे, शेतीची जमीन आहे, चांगल्या प्रकारचं उत्पन्न त्या ठिकाणी होतं आणि अशा ठिकाणी जर आपण औद्योगिक प्रकल्प जर बांधायचं ठरवलं, उभारायचं जर ठरवलं तर समाजामध्ये आपल्याला 2 गट पाहायला मिळतात. आणि यामुळे काय होतं नेमकं की एक प्रकल्प आहे, त्या प्रकल्पामुळे काही चांगल्या गोष्टी होणार आहेत आणि दुसरीकडे काही वाईट गोष्टी होणार आहेत. म्हणजे जशा जेवढ्या याच्या चांगल्या बाजू आहेत तेवढ्याच याचे काय आहेत दुष्परिणाम आहेत. मग ह्या सर्व गोष्टींची ओळख त्या समाजातील सर्व लोकांना असते. समाजामध्ये अशा 2 प्रवाहाचे लोक असतात आणि म्हणून मग या गोष्टींवर विचार करणं अपेक्षित असतं. मग ह्या प्रतिमानामध्ये एक महत्वाचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे माहिती आहे की हे प्रतिमान शिकत असताना विद्यार्थी किंवा एखादा शिक्षक न्यायाधीशाची भूमिका पार पाडतो. म्हणजेच काय आहे, ह्या 2 समस्या मी तुम्हाला धरणाच्या समस्या सांगितलेल्या आहेत, बागायती क्षेत्राच्या समस्या सांगितलेल्या आहेत. मग आपल्याला दोन्ही गटाचं ऐकावं लागेल. दोन्ही गटाने सादर केलेले पुरावे आपल्याला पाहावे लागतील, तपासावे लागतील आणि दोन्ही बाजू आपल्याला कायद्याच्या चौकटीत बसता आहेत की नाहीत याचं आपल्याला विश्लेषण करावं लागेल. मग त्यामध्ये असणाऱ्या प्रत्येकाच्या भूमिका, त्यात असणारे अंतर्भूत मूल्य यांचा सारासार विचार करून एक न्यायाधीश म्हणून आपल्याला एक चांगल्या प्रकारचा निर्णय द्यावा लागेल. मग असं करत असताना एखादी समस्या आपण जर घेतली तर त्या समस्येचे बारकावे आपल्या नजरेसमोर येतात. साधक बाधक विचार, साधक बाधक चर्चा केल्यानंतर निष्कर्ष काढला जातो आणि त्या आधारे एक न्यायाधीशाची भूमिका आपल्याला पार पाडता येते. मग तुम्ही सर्व बीएडचे विद्यार्थी आहात, तुम्ही सुद्धा शिकत आहात आणि भविष्यामध्ये तुमच्या हातून अनेक विद्यार्थी तयार होणार आहेत की जे उत्तम नागरिक असणार आहेत. मग अशा विद्यार्थ्यांना ह्या प्रतिमानातून तुम्हाला काय सांगता येईल की न्यायतत्वशास्त्र अन्वेषण प्रतिमानातून तुम्हाला न्यायतत्वशास्त्राची संबंधित कौशल्यांचा परिचय आणि सराव तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला करून देता येतो. मग आपला जो समाज आहे या समाजामध्ये सातत्याने सांस्कृतिक आणि सामाजिक जे बदल आहेत हे नेहमी होत असतात, झालेले आहेत, भविष्यामध्ये सुद्धा ते होणार आहेत. मग सांस्कृतिक आणि सामाजिक घटकांमध्ये असणारे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उद्भवणार आहेत ते प्रश्न आपण समजून घ्यायला हवेत. सामाजिक धोरणं ठरवण्यासाठी आपल्याला या प्रतिमानातून विद्यार्थ्यांची पूर्व तयारी करण्याचा हा छोटासा प्रयत्न आपल्याला प्रतिमानातून करता येईल. म्हणजे भविष्यात आपले विद्यार्थी साधक बाधक चर्चा करून, सर्व गोष्टींचा विचार करून, त्या समस्येचं विश्लेषण करून न्याय्य पद्धतीने एखाद्याला ते न्याय देऊ शकतात. हाच या न्यायतत्वशास्त्रीय प्रतिमानाचा मुख्य उद्देश आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी सांगेल की सिटिझनशिप एज्युकेशन म्हणजेच नागरिकत्वाचे शिक्षण. पुन्हा मी थोडं या ठिकाणी रिपीट करणार आहे. आता पहा, एक समाज आहे, त्या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहतात. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये आपल्याला मतभिन्नता दिसते आणि मग ही जे काही त्यांचे अग्रक्रम आहेत हे अग्रक्रम भिन्न असतात. कारण कधी कधी त्यात परस्पर विरोधी सामाजिक मूल्य अंतर्भूत असतात. कधी कधी हे गुंतागुंतीचे व वादग्रस्त प्रश्न उत्पादक समाज व्यवस्थेच्या आधारे विधायक रीतीने सोडवायचे असतील तर त्यासाठी प्रशिक्षित नागरिक हवेत. म्हणजेच काय आहे, परस्परांचे म्हणणे ऐकून घेणे,
जरी समाजामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांची मतभिन्नता वेगवेगळी असली तरी ती यशस्वी पद्धतीने आपल्याला हाताळता आली पाहिजे आणि ते हाताळण्यासाठी जे काही कौशल्य आपल्याला आवश्यक आहेत अशाच नागरिकांची आपल्याला गरज आहे. मग ऑलिव्हर आणि शेवरच्या मते असे कुशल नागरिक हे एखाद्या सक्षम न्यायाधीशासारखे असतात. मग सार्वजनिक धोरण असतील, प्रश्न असतील, या संदर्भात ते आपला पवित्रा ते बौद्धिक विश्लेषणाच्या सहाय्याने निश्चित करतात. मग विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही समाजातील न्याय आणि मानवी प्रतिष्ठा यांचे प्रतिबिंब या पावित्र्यात किंवा भूमिकेत असलेले आपल्याला दिसून येतात. मग पहा, कोणताही एखादा महत्वपूर्ण खटला असेल आणि त्याची जर सुनावणी समाजात सुरू असेल तर न्यायाधीशाची भूमिका काय आहे? तो दोन्ही बाजूंचे पुरावे तपासतो, दोन्ही बाजूंचं म्हणणं शांतपणे तो ऐकून घेतो, आलेल्या ज्या समस्या आहेत, आलेले जे पुरावे आहेत त्याचं बारकाईने तो विश्लेषण करतो आणि ज्या राष्ट्रासाठी, समाजासाठी एखादा कायदा जो बनवलेला आहे त्या कायद्यामध्ये नेमकं कोणकोणत्या तरतुदी आहेत आणि त्या तरतुदींचा योग्य प्रकारे अर्थ लक्षात घेऊन तो दोन्ही बाजूचं ऐकून घेतो, दोन्ही बाजूंचं परीक्षण करतो आणि त्याला शेवटी निपक्षपातीपणे चांगल्या प्रकारचा किंवा सर्वोत्कृष्ट निर्णय त्याला देता येतो. आणि हीच न्यायाधीशाची कौशल्य विद्यार्थ्यात विकसित होणं महत्वाचं आहे. एका न्यायाधीशासारखं आपल्याला दोन्ही बाजू, न्याय आणि मानवी प्रतिष्ठा यांचं प्रतिबिंब आपल्याला जपता यायला हवं. या प्रतिमानाची ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आपण जर प्रकाश टाकला तर डोनाल्ड ऑलिव्हर आणि जेम्स शेवर यांनी हे प्रतिमान विकसित केलेलं आहे आणि हे प्रतिमान हार्वर्ड सामाजिक अभ्यास प्रकल्पाचे एक फलस्वरूप आहे असं मानण्यात येतं. 1966 मध्ये जेम्स शेवर यांनी डोनाल्ड ऑलिव्हर यांच्याबरोबर सहलेखन केलं आणि टीचिंग पब्लिक इश्यूज इन द हाय स्कूल हे पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केलं. मग या पुस्तकामध्ये त्यांनी काय केलं होतं तर सार्वजनिक धोरणाचे अध्यापनाच्या दृष्टिकोनातून विश्लेषण कसे करावे याची त्यांनी एक फ्रेमवर्क दिलं किंवा एक चौकट दिली आणि या न्यायतत्वशास्त्रीय अन्वेषण प्रतिमानाचे उपयोजन कसे करावे याविषयी डोनाल्ड ऑलिव्हर आणि जेम्स शेवर यांनी मार्गदर्शन केलं. मग आपल्या सर्वांना माहित आहे 1972 मध्ये ब्रूस जॉईस आणि मार्शाविल यांनी प्रतिमानांचे वर्गीकरण माहिती प्रक्रियाकरण गटामध्ये केलेलं आहे आणि नंतर मग कालांतराने पुढे या प्रतिमानाचा समावेश सामाजिक अंतरक्रिया गटात करण्यात आला. ह्या प्रतिमानाचे महत्वाचे उद्दिष्ट नेमकी काय आहे? संवाद कौशल्य विकसित करणं आणि समस्या स्पष्टीकरण व निराकरणास मदत करणं. पहा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे ह्या प्रतिमानाच्या आधारे आपल्या वर्गामधील जे काही विद्यार्थी आहेत ह्या सर्व विद्यार्थ्यांना बोलतं व्हावं लागेल, आपलं मत प्रकट करावं लागेल आणि एखादी जी समस्या आहे त्या समस्येवर साधक बाधक पद्धतीने त्याला स्पष्टीकरण देता यायला हवं. दुसरं याचं उद्दिष्ट आहे परस्पर चौकशी व स्पष्टीकरणासाठी विद्यार्थी संघर्षाचा मार्ग सोडून चर्चा प्रक्रियेचा अवलंब करेल अशी क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल वादविवाद, बरोबर? मी या वादविवादामध्ये एक प्रकारची समस्या तुम्हाला दिली जाते आणि खंडन मंडन त्या ठिकाणी केलं जातं आणि कधी कधी यामध्ये वाद निर्माण होऊ शकतात. परंतु ह्या प्रतिमानाचा महत्त्वाचं उद्दिष्ट असं आहे की विद्यार्थ्यांमध्ये एखाद्या समस्येवर होणारे जे काही संघर्ष आहेत हे निर्माण न होता चर्चेच्या मार्फत त्या संबंधित प्रश्नावर तोडगा कसा काढता येईल, ही म्हणजेच काय चर्चा प्रक्रियेचा अवलंब त्यांना कसा करता येईल ह्या क्षमतेचा विकास त्यांच्यामधून आपल्याला करायचा आहे. तिसरं उद्दिष्ट आहे प्रत्येक व्यक्तीला स्वतःची मते असण्याचा हक्क आहे
हे ओळखण्याच्या दृष्टिकोनाची क्षमता विद्यार्थ्यांत विकसित करणं. कधी कधी असंही होतं वर्गामध्ये, शिक्षक एखादा प्रश्न विचारतात, ठराविक विद्यार्थीच त्यामध्ये भाग घेतात, ठराविक विद्यार्थी बोलतात, परंतु काही असे विद्यार्थी असतात की त्यांना स्वतःचं मत मांडायचं असतं, पण त्यांना संधी दिली जात नाही. पण आपल्याला माहित आहे, आपल्या भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतःची मतं व्यक्त करण्याचा जसा हक्क आहे, तसंच वर्गामध्ये एखादी चर्चामध्ये सहभाग घेण्याचा हक्क सर्व विद्यार्थ्यांचा आहे. हे ओळखण्याचा दृष्टिकोन त्या विद्यार्थ्यामध्ये विकसित होणं अपेक्षित आहे. मग मूल्य ही गुंतागुंतीची असतात आणि परिस्थितीचे आकलन तार्किक विचारातून होते हे समजण्यास विद्यार्थ्यास मदत करणे. पहा, काही मूल्य ही अतिशय गुंतागुंतीची असतात. मग ती कोणत्या परिस्थितीत सोडावीची, परिस्थितीचं आकलन कसं करून घ्यायचं, तार्किक विचार आपल्याला कसा करता येईल आणि त्या तार्किक विचाराच्या आधारे ती समस्या कशी सोडवता येईल, ह्या गोष्टी सुद्धा विद्यार्थ्यांना समजण्यास मदत करणारं प्रतिमान कोणतं आहे, तर ते आहे न्यायतत्वशास्त्रीय अन्वेषण प्रतिमान. आता न्यायशास्त्रीय अन्वेषण प्रतिमानातील प्रमुख संकल्पना कोणकोणत्या आहेत पहा. तर पहिला आहे सॉक्रेटिक संवाद, नंतर आहे मूल्य चौकट आणि तिसरा आहे सार्वजनिक धोरण किंवा प्रश्न. म्हणजे आपला एखादा विद्यार्थी जर शिकत असेल तर त्याला ह्या सर्व गोष्टी माहिती असायला हव्यात की नेमकं हे काय आहे. तर यातील आपण पहिलं पाहणार आहोत सॉक्रेटिस पद्धतीचा संवाद. त्याला इंग्रजीमध्ये सॉक्रेटिस डायलॉग असं म्हटलेलं आहे. पहा, मग ह्या प्रतिमानाचा अभ्यास करत असताना आपण एक न्यायाधीश आहोत किंवा आपल्याला न्यायाधीशाची भूमिका पार पाडता यायला हवी, अशाच पद्धतीने आपण विचार करायचा आहे. मग सॉक्रेटिस पद्धतीचा संवाद काय आहे मित्रांनो? तर सॉक्रेटिस पद्धतीच्या संवादात शिक्षक विद्यार्थ्याला एखाद्या प्रश्नाशी संबंधित एखादी भूमिका घेण्यास सांगतात, बरोबर, आणि त्यानंतर अंडरलाईन गृहीतकांना परिणाम उघड करून आव्हान देतो. म्हणजे पहा, एखादी समस्या शिक्षकाने विद्यार्थ्यांसमोर दिली तर ही समस्या कशामुळे निर्माण झाली, का निर्माण झाली असेल, कोणती गोष्ट कारणीभूत आहे, हे जोपर्यंत विद्यार्थ्यांना स्पष्ट होत नाही, ती कल्पना समजत नाही, तोपर्यंत सतत प्रश्न उपस्थित करावेत. पहा, मग त्या विद्यार्थ्याच्या पावित्र्याची समर्पकता, त्याचं सातत्य, विशिष्टता आणि स्पष्टता याविषयी प्रश्न उपस्थित करावेत. कारण विद्यार्थ्याला एखादा प्रश्न दिला जातो आणि त्या प्रश्नाच्या बाबतीत त्याला ठराविक भूमिका घ्यायची असते. मग यासाठी शिक्षक हे चिकित्सक प्रश्न विचारतो. मग शिक्षक चिकित्सक प्रश्न विचारतो. मग सॉक्रेटिक संवादाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्याच्या सर्वसाधारण विधानाला विरोधाभास म्हणजेच अॅनालॉगचा वापर करावा लागतो. मग त्या विद्यार्थ्याचं विधान कोणतंही असू द्या, त्याला विरोधाभास निर्माण करता आला पाहिजे एका शिक्षकाला. यालाच सॉक्रेटिक पद्धतीचा संवाद असं म्हटलेलं आहे. दुसरा आहे पब्लिक पॉलिसी इश्यूज म्हणजे सार्वजनिक धोरण समस्या. पहा, न्यायतत्वशास्त्रीय अन्वेषण प्रतिमानाचा पाया हा सार्वजनिक धोरण समस्या हा आहे. मग वेन हेस यांनी केलेल्या व्याख्येप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुन्हा पाहायचं आहे की राष्ट्राच्या संदर्भात जाणवणाऱ्या प्रश्नाच्या प्रतिसादातून राजकीय प्रक्रियेद्वारे तयार करण्यात आलेला आणि सार्वजनिक यंत्रणेत स्वीकारलेला आणि अंमलबजावणी केलेली सहेतुक आणि सातत्यपूर्ण कृती आराखडा म्हणजे सार्वजनिक धोरण होय. सार्वजनिक धोरण म्हणजे
एखादं राष्ट्र आहे त्या राष्ट्राच्या प्रती जाणवणारी ही समस्या असते. अनेक लोकांकडून ह्या समस्याबद्दल प्रतिसाद आलेले असतात आणि मग ही समस्या सोडवायची जर असेल तर राजकीय पाठबळ आणि राजकीय पाठबळाच्या आधारे जे काही सार्वजनिक घटक आहेत त्यांच्या मार्फत ही गोष्ट स्वीकारावी लागते, त्याची अंमलबजावणी करावी लागते आणि जी काही अंमलबजावणी केलेली असते ती नेहमी सहेतुक आणि सातत्यपूर्ण कृती आराखडा असतो. म्हणजे एक प्रकारची फ्रेमवर्क त्या ठिकाणी दिलेली असते. मग या सार्वजनिक धोरणाचे पैलू खालीलप्रमाणे आहेत. एक म्हणजे प्रश्न समस्येच्या प्रतिसादातून उदय. मग एखादी अशी समस्या असते की ती समस्या आपण पूर्वी कधीही ऐकलेली नसते, पण ती निर्माण झालेली असते. बरोबर. उदाहरणार्थ या ठिकाणी काय आहे की व्यसन आहेत. पहा, हे व्यसन हे आपल्या समाजाला एक शाप आहे. पहा, मग व्यसन मुक्ती करण्यासाठी अनेक जे लोक आहेत, अनेक लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. व्यसन मुक्तीसाठी आपल्याला काय काय करता येईल. मग शासकीय कृतींचा समावेश नेमकं काय आहे, शासन नेमकं काय करतं, व्यसनासाठी असणारा कायदा कोणता आहे, अधिनियम कोणकोणते आहेत, नियम कोणकोणते आहेत आणि त्याचा मोठ्या जनसंख्येवर कोणता परिणाम होणार आहे. म्हणजे व्यसन ही आपल्या समाजासाठी एक प्रकारची काय आहे, एक समस्या आहे. व्यसनमुक्ती समाज. बरोबर. आणि ह्या व्यसन सोडवण्यासाठी किंवा व्यसनाचं जे काही दूरगामी परिणाम कसे होणार आहेत तर याची ओळख करून देण्यासाठी शासन एक कृती कार्यक्रम तयार करतं, काही कायदे तयार करतं. मग व्यसन का कुणी करू नये, करत असेल तर कोणत्या प्रकारचा तुम्हाला शिक्षा होऊ शकते, कोणत्या प्रकारचा कायदा तुम्ही मोडत आहात, सार्वजनिक ठिकाणी तुम्ही व्यसन करत आहात का. मग ह्या सर्व बाबींचा विचार त्या ठिकाणी केलेला असतो. मग हे सार्वजनिक धोरण समस्या, ती समस्या आपली एकट्याची असते का तर नाही. सार्वजनिक धोरण समस्या म्हणजे काय आहे, ती पूर्ण समाजातील लोकांची समस्या असते आणि ती समस्या सोडवण्यासाठी आपल्याला हे जे काही सार्वजनिक धोरणाचे पैलू आहेत ते ध्यानात ठेवावे लागतात. आणि त्याच्या पुढचं आहे ते म्हणजे मूल्य चौकट. पहा, मग आपण या भारतामध्ये लोकशाही राज्यव्यवस्थेत मूल्याची एक विशिष्ट चौकट असते. मग त्या प्रदेशात तेथील कायदे, समाजाने स्वीकारलेले नीतिमूल्य यांच्या आधारे व त्यांच्या मर्यादांच्या चौकटीत व्यक्ती आपले निर्णय घेत असते. मग कोणत्याही समस्येवर तोडगा शोधत असताना कायद्याचा आणि नीतिमूल्यांचा आधार घेतला जातो, हे नेहमी ध्यानात ठेवायचं. मग भारताबाबत राज्यघटनेचा सरनामा ही मूल्य चौकट होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही भारतीय राज्यघटना वाचली असेल किंवा वाचत असाल, तिचा अभ्यास करत असाल, तर तुम्हाला जाणवेल की भारतामध्ये एखाद्या व्यक्तीला राहण्यापासून, लिहिण्यापासून, व्यक्त होण्यापर्यंत अनेक प्रकारचे स्वातंत्र्य आहेत. अनेक प्रकारच्या कायद्याच्या चौकटीतून आपल्याला जावं लागतं. म्हणजेच समाजामध्ये जगत असताना देशाच्या, प्रदेशाच्या, राज्याच्या, लोकांच्या ज्या काही समाज स्वीकृत नीतिमूल्य असतात, त्या प्रदेशातील जे कायदे आहेत, ह्या सर्वांचा आपल्याला आदर करणं गरजेचं असतं. न्यायतत्वशास्त्रीय अन्वेषण प्रतिमानाचा जो पदबंध आहे तो 6 पदबंध त्याचे आहेत. पहिला पदबंध आहे फेज 1 म्हणजे समस्येसंबंधी उद्बोधन. दुसरा आहे समाविष्ट प्रश्न शोधणे. फेज 3 पवित्रा किंवा भूमिका घेणे. फेज 4 पवित्रा किंवा भूमिकेचा शोध. फेज 5 पावित्र्यातील बदल वा सुधारणा मांडण्याची संधी देणे.
आणि फेज 6 आहे पवित्र्यामागील गृहीतकांची पडताळणी. मग विद्यार्थी मित्रांनो, एकच गोष्ट लक्षात या ठिकाणी तुम्ही ठेवायची आहे की ह्या प्रतिमानाच्या पदबंधाच्या आधारे तुम्हाला वर्गामध्ये एखादी समस्या द्यायची आहे आणि ती समस्या ह्या पदबंधाच्या आधारे सोडवायची आहे. तर हे पदबंध नेमकं काय आहेत ते आपण पाहूया. फेज 1 समस्येसंबंधी उद्बोधन म्हणजेच ओरिएंटेशन ऑफ द केस. आता तुम्ही भावी शिक्षक आहात, तुम्हाला ह्या फेजमध्ये काय आकलन करून घ्यायचं आहे तर पहा. या टप्प्यात शिक्षक विविध साहित्याच्या आधारे समस्येचे संबंधित माहिती विद्यार्थ्यांना देतो. म्हणजेच काय करतो ह्या स्टेजमध्ये, तो विद्यार्थ्यांच्या समोर समस्या सादर करतो. मग ही समस्या विद्यार्थ्यांच्या समोर सादर केल्यानंतर या समस्येमधील महत्त्वपूर्ण जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मुद्दे तो विद्यार्थ्यांना विचारतो किंवा त्याने ते विचारावेत. मग यामध्ये उल्लेख केलेल्या व्यक्ती असतील, त्यांच्या कृती, वेगवेगळी कारणं, मतभेदाचे नेमके मुद्दे कोणते, हे सर्व एका शिक्षकाने विचारायला हवेत. मग ही समस्या सादर करत असताना वर्तमानपत्रातील बातम्या, ऑनलाईन बातम्या असतील, व्हिडिओ क्लिप्स किंवा इतर साधनांचा समावेश प्रामुख्याने केला जातो. म्हणजे एखादा शिक्षक दैनंदिन जीवनाशी निगडीत असणारी समस्या, भले तो स्त्री पुरुष समानता असू द्या किंवा बालकामगारांचे प्रश्न असू द्या, प्रदूषण, विजेचं भारनियम किंवा मोठी धरणे बांधल्यामुळे निर्माण झालेल्या ज्या काही समस्या आहेत, ह्या सर्व प्रकारच्या समस्या सर्वप्रथम पहिल्या फेजमध्ये विद्यार्थ्यांच्या पुढे सादर कराव्यात. आणि हे सादर करत असताना त्याने कसला आधार घेणं गरजेचं आहे? वर्तमानपत्रातील बातम्या, ऑनलाईन बातम्या, व्हिडिओ क्लिप्स किंवा इतर जे काही माहिती स्रोत आहेत यांचा सुद्धा त्याने आधार घ्यायला हवा. उदाहरणार्थ, फक्त समस्या द्यायचीच का तर नाही, समस्या दिल्यानंतर त्या समस्येचे वेगवेगळे घटक लक्षात घेणं महत्वाचं आहे. उदाहरणार्थ, इयत्ता 9वी भूगोल पाठ्यपुस्तकातील 5वा औद्योगिक प्रदूषणाचा परिसंस्थेवर कसा दुष्परिणाम होतो असा एक प्रकारचा आशय आहे. म्हणजे औद्योगिक प्रदूषणाचा परिसंस्थेवर होणारा दुष्परिणाम. मग एक शिक्षक म्हणून आपण काय करणार आहोत? ही समस्या विद्यार्थ्यांसमोर दिल्यानंतर ही समस्या किंवा ह्या समस्येच्या अनुषंगाने आपण काय करणार आहोत? तर इंटरनेटवर असणारे वेगवेगळे सुयोग्य व्हिडिओ क्लिप्स असतील ते कलेक्ट करायचे, ते विद्यार्थ्यांना दाखवायचे. अधिकृत जे अहवाल असतात वेगवेगळ्या संस्थेने प्रकाशित केलेले, ते अहवाल यांचा शोध घ्यायचा आहे. मग हा शोध घेत असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपविभागीय अधिकारी किंवा जे काही विभाग असतील त्यांनी आतापर्यंत कोणकोणते अहवाल बनवलेले आहेत, हे सर्व अहवाल ऑलरेडी इंटरनेटवर त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध असतात. म्हणजेच काय? समजा एका कारखान्याला बंदी करण्यासंबंधीची सूचना, तसेच ह्याच अनुषंगाने उच्च न्यायालयाने दिलेला निवडाची प्रत उपलब्ध आहे. ह्या अधिकृत आणि सुयोग्य साधनांचा वापर शिक्षकाने करावा. म्हणजे विद्यार्थ्यांना ह्या उदाहरण मध्ये म्हटलंय काय? इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील घटक आहे औद्योगिक प्रदूषणाचा परिसंस्थेवर नेमकं कसा परिणाम होतो, ही आपली समस्या आहे. मग याच्यामुळे नेमकं काय होऊ शकतं? तर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे, यांच्या अधिकृत वेबसाईटला संबंधित ठिकाणाची माहिती आहे. नद्यांमुळे कोणकोणत्या प्रकारचं प्रदूषण होतंय आणि प्रदूषण झाल्यामुळे नेमकं काय कशा कशाचे दुष्परिणाम होतात, कारखान्यांवर कशा प्रकारे आपण बंदी करायला हवी, कोणत्या कायद्याच्या आधारे बंदी करायला हवी, किंवा याबाबत एखाद्या न्यायालयाने महत्त्वपूर्ण दिलेला एखादा निकाल आहे का, ह्या सर्व गोष्टी आपण काय करायच्या आहेत, ह्या आपण शोधायच्या आहेत आणि ते आपल्याला सहजासहजी मिळतात. म्हणजेच काय आहे? समस्या संबंधी उद्बोधन
केल्यानंतर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून कशी माहिती तुम्हाला प्राप्त करून घेता येईल यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षकाने प्रेरित करायचं आहे. मग फेज 2 मध्ये काय आहे? समाविष्ट प्रश्न शोधणे, म्हणजेच आयडेंटिफाईंग द इश्यूज. मग विद्यार्थ्याला ती समस्या आपण दिली तर दुसऱ्या पायरीमध्ये विद्यार्थी नेमकं काय करणं अपेक्षित आहे? तर त्याने त्या समस्या संदर्भात असणारी बातमी, वेगवेगळ्या संस्थांचे असणारे अहवाल किंवा जे काही फॅक्ट्स आहेत, तथ्य आहेत, त्याचं त्याने काय करायचं? संश्लेषण करायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे? वेगवेगळ्या भागामध्ये त्याचं विश्लेषण करायचं आहे. आणि मग असं विश्लेषण केल्यानंतर सार्वजनिक धोरणासंबंधी असणारे जे प्रश्न आहेत, मूल्यांमधील जे संघर्ष आहेत, तो संघर्ष त्यांना ओळखता येतो. आणि मग शिक्षकाने एखादा प्रश्न जर निवडला असेल तर त्याने तो प्रश्न काय करायचा आहे? फळ्यावर लिहायचा आहे. म्हणजे प्रश्नांचं उद्बोधन केल्यानंतर समाविष्ट प्रश्न शोधणे म्हणजे नेमकं कोणता प्रश्न या ठिकाणी आहे. मग उदाहरणार्थ विविध अहवाल आणि व्हिडिओ क्लिप्स बघून विद्यार्थी औद्योगिक कारणामुळे होणारे जलप्रदूषण हा समाविष्ट प्रश्न शोधतो. म्हणजेच काय आहे? आपली समस्या कशाशी संदर्भात आहे? जलप्रदूषणाशी संबंधित आहे. मग जलप्रदूषण झाल्यामुळे कोणत्या कुटुंबावर परिणाम होणार आहे का? तर अनेक कुटुंबावर परिणाम होणार आहे. आणि हेच मग कारखान्याचं पाणी नद्यांना मिळते आणि नद्या ह्या पुढे समुद्रात जाऊन मिळतात आणि परिणामी एकूणच मानवाला ही एक मोठी समस्या होऊन बसते. म्हणून दुसऱ्या फेजमध्ये आपला प्रश्न शोधायचा आहे किंवा समाविष्ट प्रश्न शोधणं गरजेचं आहे. जसं औद्योगिक कारणामुळे होणारे जलप्रदूषण. यानंतर तिसरी स्टेज आहे ते म्हणजे पवित्रा घेणे किंवा भूमिका घेणे. मग आपली समस्या निश्चित झालेली आहे. विद्यार्थ्यांना त्या संदर्भात बाजू घेण्यास स्वतःची भूमिका अथवा पवित्रा घेण्यास सांगावे. म्हणजेच या स्टेजमध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो, की औद्योगिक कारखान्यामुळे होणारे जलप्रदूषण ही समस्या आहे. आणि मग ही समस्या सोडवण्यासाठी, बरोबर, ही समस्या कशी सोडवता येईल यासाठी आपल्याला 2 बाजूंवर बोलणारे विद्यार्थी किंवा त्या वर्गातील विद्यार्थ्यांचे 2 समान गट आपल्याला करावे लागतील. उदाहरणार्थ वर्गातील विद्यार्थी प्रमुख नद्यांच्या खोऱ्यात कारखाने उभारण्यास बंदी करावी का? हा आपला प्रश्न आहे. मग या प्रश्नावर 2 प्रकारच्या भूमिका विद्यार्थ्यांद्वारे घेतल्या जातील. मग एक गट त्यामधील काय करणार आहे? प्रश्न काय आहे की विद्यार्थी प्रमुख नद्यांच्या खोऱ्यात कारखाने उभारण्यास बंदी करावी का? तर काही विद्यार्थी म्हणतील हो आणि काही विद्यार्थी म्हणतील नाही. म्हणजेच एक गट हा प्रस्तावित धोरणाच्या बाजूने आणि दुसरा गट हा धोरणाच्या विरोधात भूमिका घेणार आपल्याला निर्माण करायचा आहे. किंवा आपण एक शिक्षक म्हणून अपेक्षाच व्यक्त करायची आहे. एकाने धोरणाच्या बाजूने बोलायचंय आणि दुसऱ्या गटाने धोरणाच्या विरुद्ध बाजूने आपल्याला बोलायचं आहे. म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्याला आपापलं जे मत आहे ते मत मांडता येईल आणि त्यांना त्यांची भूमिका स्वीकारता येईल. येस. आता फेज 4 जो आहे यामध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर पवित्रा म्हणजेच भूमिकेचा शोध, एक्सप्लोरिंग स्टान्स. वर्गात जर आपण 2 गट केलेले असतील तर या टप्प्यामध्ये विद्यार्थी आपापल्या गटानुसार दिलेली बाजू मांडायची आहे किंवा ते मांडतील. मग यामध्ये आपण 2 गट केलेले आहेत तर प्रत्येक गटामध्ये असणारा जो काही एक प्रतिनिधी आहे, या प्रतिनिधींनी काय करायचं आहे तर गटातील चर्चेचे मुद्दे प्रातिनिधिक स्वरूपात मांडायचे आहेत. आणि मग विद्यार्थ्यांनी काय करायचं, वस्तुस्थिती आणि पुरावे यांच्या आधारावर आपली बाजू मांडावी. आणि मग या टप्प्यात शिक्षकाने सॉक्रेटिक संवादाचा वापर करावा
आणि चिकित्सक प्रश्न विचारावेत. म्हणजे खऱ्या अर्थाने ह्या फेजमध्ये विद्यार्थी आता प्रत्यक्षपणे वेगवेगळ्या माहितीच्या आधारे आपली बाजू मांडणार आहे. आणि शिक्षकाने सुद्धा मग काय करायचं आहे, अशा दोन्ही गटाला बाजू मांडण्यासाठी संधी द्यायची आहे. मग ज्या वेळेस शिक्षक अशा प्रकारच्या बाजू मांडण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी देतो, त्यावेळेस तो खालील प्रकारचे नमुन्यांचा वापर करू शकतो. म्हणजेच काय आहे की ती जलप्रदूषणाची समस्या आहे, त्या समस्येत नेमके कोणत्या मूल्यांचे उल्लंघन होत आहे याचं स्पष्टीकरण विचारायचं. म्हणजेच काय आहे की जलप्रदूषणामुळे काय होणार आहे, अशा ठिकाणी कारखान्यांना का बंदी करावी, का करू नये. मग त्या दोघांमध्ये असणारा जो काही मूल्य संघर्ष आहे, म्हणजे चांगल्या बाजू मांडणारे आणि वाईट बाजू मांडणारे, तर त्याचा आपला वापर करायचा आहे. मग विद्यार्थ्यांनी ज्या ज्या काही भूमिका घेतलेल्या आहेत त्या निगेटिव्ह भूमिका असतील, होकारार्थी भूमिका असतील, तर याचे इष्ट आणि अनिष्ट परिणाम लक्षात आणून द्यायचे आहेत. म्हणजेच काय, जर त्या क्षेत्रामध्ये कारखानदारी आली तर काय होईल, त्याला प्रतिबंध जर आपण केला तर काय होईल. म्हणजे काही चांगल्या गोष्टी, जशा नाण्याप्रमाणे एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात, त्याप्रमाणे एखादा प्रकल्प उभा राहिला तर फायदे होतात आणि एखादा प्रकल्प उभा राहिल्यानंतर त्याचे तोटेही होतात. मग विद्यार्थी जी जी काही भूमिका घेणार आहे त्या भूमिकेच्या द्वारे इष्ट आणि अनिष्ट परिणाम त्यांच्या लक्षात आणून द्यायचे आहेत. आणि मग विद्यार्थ्यांनी त्या मूल्यांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यास आपण त्यांना सांगायचं आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांनी काय करायचंय, तर प्रातिनिधिक स्वरूपात आपापल्या गटाची बाजू मांडायची आहे. त्यांना ती तेवढ्या सक्षम पद्धतीने मांडता यायला हवी. मग यासाठी त्यांनी क्लिप्स असतील, यूट्यूब असेल किंवा वर्तमानपत्रातील बातम्या असतील, काही अहवाल असतील, यांचा वापर त्यांनी आपले महत्त्वाचे मुद्दे सांगण्यासाठी, पटवून देण्यासाठी वापर करणं अपेक्षित आहे. फेज 5, पावित्र्यामधील बदल वा सुधारणा मांडण्याची संधी देणे. रिफायनिंग अँड क्वालिफायनिंग द पोझिशन. मग या टप्प्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो काय देण्यात ठेवायचं आहे की या टप्प्यात शिक्षकाने विद्यार्थ्यांना आपला पवित्रा व भूमिका बदलण्याची संधी देणे आवश्यक आहे. म्हणजेच काय आहे, काही काही विद्यार्थी असे पण असतील की ते आपण घेतलेली भूमिका पूर्णपणे बदलण्यास तयार होत नसतील, तर ते कोणत्या अटीवर हे बदल करता येतील हे स्पष्ट करण्यास त्यांना सांगावे. कधी कधी अशी भूमिका विद्यार्थी घेऊ शकतात की नाही, आमचंच म्हणणं आहे अशा गोष्टी जर केल्या तरच आम्ही कारखान्याला परवानगी देऊ, नाहीतर आम्ही देऊ शकत नाही. मग आपण त्यांची भूमिका थोडी आपल्याला बदलावीची आहे. मग कोणत्या अटीवर बदलता येईल तर हे त्यांना स्पष्ट करण्यास सांगावे. म्हणजे त्यांना ती बाजू मांडण्यास आपण द्यावी. उदाहरणार्थ, विद्यार्थी विशिष्ट परिस्थितीमध्ये अतिरिक्त उपाययोजनांसह आपल्या भूमिकेत बदल करतात आणि कारखाने बंद करावेत ही टोकाची भूमिका सोडून ते भूमिकेत बदल करतात. म्हणजे जसं आपल्याला माहित आहे की दोन्ही बाजूने विचार करत असताना त्यांच्यामध्ये संघर्ष होता कामा नये, तर त्यांच्यामध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे. हे आपलं ह्या प्रतिमानाचं उद्दिष्ट आहे. आणि चर्चेद्वारे सुवर्ण मध्य साधून आपल्या भूमिकेत बदल करून सर्वांच्या हिताने कसा निर्णय घेतला जाईल ते ह्या फेज 5 मध्ये असं पहा. म्हणजे पदबंध 5 मध्ये अपेक्षित असतं. म्हणजे भूमिकेत थोडाफार बदल आणि थोडीफार सुधारणा करण्याची संधी आपण विद्यार्थ्यांना द्यायची आहे. आणि लास्ट आहे ते म्हणजे फेज 6, पावित्र्यामागील गृहीतकांची पडताळणी. पहा, मग आपण 2 गट केलेले होते. या दोन्ही गटामध्ये विद्यार्थी बोललेले होते, आपापली बाजू मांडली होती
आणि या टप्प्यात विद्यार्थी नेमकं काय करतात, तर आपण घेतलेली जी टोकाची भूमिका आहे ती सोडून ते बदल स्वीकारतात. आणि मग तोटे होणारे आणि फायदे होणारे असे जे बोलणारे दोन गट आहेत, या दोन्ही गटांना मान्य होतील अशा पद्धतीची तडजोड दोन्ही गटांमध्ये केली जाते. म्हणजे पहा, एक समस्या आहे तर ती समस्या निर्माण झालेली आहे. समाज हित लक्षात ठेवून सर्व गोष्टींचा वापर करून आपण ती गोष्ट मांडायची आहे. विद्यार्थ्यांना त्या गोष्टीसाठी चांगल्या बाजू मांडणं गरजेचं आहे, वाईट बाजू मांडणं गरजेचं आहे. मात्र संघर्षाचं रूपांतर तडजोडीमध्ये होणं गरजेचं आहे. आणि जिथे तडजोड होईल ते दोन्ही गटाला मान्य असेल आणि खऱ्या अर्थाने सर्वांचं कल्याण आणि समाजहित साधलं जाईल. आता ह्या पदबंधांच्या व्यतिरिक्त एक सामाजिक प्रणाली, त्याला सोशल सिस्टीम असं म्हणतात. मग पहा, सामाजिक प्रणालीमध्ये काय अपेक्षित आहे की या प्रतिमानामध्ये शिक्षक पाठाची सुरुवात करतो, मात्र पुढे जे काही टप्पे आहेत हे टप्पे विद्यार्थ्यांच्या क्षमतेवर अवलंबून असतात. म्हणजे विद्यार्थ्यांनी त्यांच्या अनुभवाच्या आधारे कोणत्याही सहाय्याशिवाय ही प्रक्रिया पार पाडावी हे अपेक्षित आहे. मग सामाजिक वातावरण जोमदार आणि वैचारिकदृष्ट्या संघर्षमय असते हे मात्र विसरून चालणार नाही. मग या प्रक्रियेचे तत्व काय असतात पहा, तर तुम्हाला माहित आहे फेज 4 आणि फेज 5 म्हणजेच काय, शिक्षकाची प्रतिक्रिया ही मान्यता अमान्यता या स्वरूपाची मूल्यमापनात्मक नसावी. म्हणजे 2 गट केल्यानंतर शिक्षकाने कोणत्याही एका गटाला झुकत माप देता कामा नये किंवा त्याने त्या प्रकारचं मूल्यमापन करता कामा नये. तर ही माहितीची चौकशी ह्या स्वरूपात असावी. विद्यार्थ्याने जे काही टिप्पणी केली असेल त्यावर शिक्षकाने समर्पकता, सुसंगतता या आधारावर त्याने प्रश्न उपस्थित करावेत. हे साधे सिंपल लॉजिक ह्या प्रतिमानाचं आहे. मग आधार प्रणाली नेमकं काय आहे की न्यायतत्वशास्त्रीय अन्वेषण यासाठी घ्यावयाची समस्या किंवा घटना हे याच प्रतिमानातील महत्वाचे साधन आहे. म्हणजे याच्यासाठी तुम्ही जी काही समस्या घेतलेली आहे किंवा जी काही घटना घेतलेली आहे तेच महत्वाचं साधन आहे. मग वेगवेगळ्या प्रकारचे स्त्रोत असतील, काही डॉक्युमेंट्स असतील, दस्तऐवज असतील, हे प्रमुख आणि महत्वाचे साधन आहे. मग न्यायालयाने यापूर्वी काही निकाल दिलेला आहे का ह्या समस्येवर, ती गोष्ट विद्यार्थ्यांकडे असणं आवश्यक आहे. अधिकृत अहवाल असेल, ह्या आधार आहेत. आधार म्हणजे मी वर्गामध्ये शिकवत असताना वर्गामध्ये मी 2 वेगवेगळे गट केलेले आहेत, मात्र विद्यार्थी ज्या वेळेस बोलतात त्यावेळेस सुद्धा त्यांच्याकडे ह्या सर्व गोष्टी उपलब्ध असायला हव्यात, जेणेकरून ते त्या अहवालांच्या आधारे, स्त्रोतांच्या आधारे, दस्तऐवजांच्या आधारे ते बोलतील. मग वृत्तपत्रातील बातम्या सुद्धा आधारभूत प्रणाली म्हणजे सपोर्ट सिस्टीम यासाठी होऊ शकतो. ओके, आता न्यायतत्वशास्त्रीय अन्वेषण प्रतिमानाचे परिणाम, वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम आहेत. त्यामध्ये अध्यापनीय परिणाम आणि पोषित परिणाम यामध्ये आपल्याला ते पाहायचे आहेत. मग अध्यापनीय परिणाम काय होतात तर पहा, सामाजिक समस्यांचे विश्लेषण करण्यासाठी मूल्यांची संदर्भ चौकट मिळते. इतरांची भूमिका समजून घेण्याची क्षमता प्राप्त होते. सामाजिक संवाद साधण्याची, वैचारिक देवाणघेवाणीची क्षमता या प्रतिमानाद्वारे प्राप्त होते. म्हणजे अध्यापनीय म्हणजेच काय आहे की अध्यापन करत असताना. मग याचे पोषित परिणाम काय आहेत तर सामाजिक समस्येसंदर्भात वस्तुस्थितीचे ज्ञान सर्व विद्यार्थ्यांना होते, संबंधित शिक्षकाला होते. मग सहानुभव, इतरांच्या भावना, कल्पनांशी समरस होता येते. सामाजिक सहभागाची क्षमता आणि सामाजिक कृतींची इच्छा निर्माण होते. कारण आपण कोणासाठी काम करत आहोत, आपण समाजातील लोकांसाठी काम करत आहोत. कोणाची समस्या सोडवायची आहे, समाजातील एका व्यक्तीची समस्या नाही, तर ती समाज आणि पूर्णतः राष्ट्राची समस्या सोडवण्यासाठी आपण मदत करणार आहोत. ही भावना
तेथे निर्माण होत असते. मग विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचा जर आपला पाठ घ्यायचा असेल तर आपल्या विषयाची त्याने व्याप्ती ठरवणं गरजेचं आहे. मग खालील महत्त्वाचे 3 निकष फक्त त्याने ध्यानात ठेवावेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पातळीच्या आधारावर, शालेय विषयाच्या आधारावर आणि आशयाच्या आधारावर. मग विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळीच्या आधार म्हणजेच काय की न्यायतत्वशास्त्रीय अन्वेषण प्रतिमान जर तुम्ही वापरणार असाल तर हे माध्यमिक शिक्षण स्तरापासून उपयुक्त आहे. म्हणजेच इयत्ता 9वी पासून पुढे उच्च माध्यमिक स्तरापर्यंत हे प्रतिमान उपयुक्त आहे आणि तुमच्यासारख्या महाविद्यालयीन स्तरावर देखील हे प्रतिमान अतिशय उपयुक्त आहे. शालेय विषयांच्या आधारावर जर आपण याचा विचार केला तर आपल्या सामाजिक शास्त्रामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयांचे वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत. जेथे जेथे सार्वजनिक धोरणाशी संबंधित समस्यांशी निगडीत आशय असेल तेथे तेथे हे प्रतिमान आपल्याला वापरता येते. आणि आशयाच्या आधारावर म्हणजेच प्रत्येक विषयातील सर्व घटक हे न्यायतत्वशास्त्रीय अन्वेषण प्रतिमानासाठी उपयुक्त नाहीत. मात्र शिक्षकाने अनुरूप घटक शोधणं आवश्यक आहे. मग आपल्या शालेय अभ्यासक्रमामध्ये ज्या ज्या विषयामध्ये सामाजिक, नैतिक, कायदेशीर समस्या प्रतीत होत असतील असे विषयच ह्या प्रतिमानासाठी निवडावेत. एवढे 3 निकष आपण जर लक्षात ठेवले तर निश्चित तुम्हाला एक विद्यार्थी शिक्षक म्हणून हे प्रतिमान प्रभावीरित्या वापरता येईल. मग पाठाचा प्रश्नसूची आपल्याला तयार करता आली पाहिजे. पाठाचा आशय आणि त्याची व्याप्ती या सर्वांचा विचार करून शिक्षकाने पाठादरम्यान विचारायच्या प्रश्नांचा विचार करावा. आपल्याला नेमकं 2 गटासाठी कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न तयार करता येतील याचा विचार करायचा. आणि सर्वात महत्त्वाची भूमिका आहे म्हणजे तुमची शिक्षकांची एक पाठ सुरू होण्यापूर्वी आणि पाठ चालू असताना. मग न्यायतत्वशास्त्रीय अन्वेषण प्रतिमानानुसार पाठ घेताना शिक्षकाला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका बजावावी लागते. आणि म्हणूनच मग शिक्षकाच्या भूमिकेचे वर्गीकरण 2 गटात केलेलं आहे. एक पाठपूर्व भूमिका आणि पाठादरम्यान भूमिका. पाठपूर्व भूमिकेमध्ये काय करायचं आहे, शिक्षकाने या टप्प्यात विश्लेषकाची आणि शोधकाची भूमिका पार पाडावी. त्याने सुरुवातीला शालेय विषयातील पाठ्यपुस्तकांमधून आशय विश्लेषण करून सुयोग्य असा सार्वजनिक धोरणाशी निगडीत आशय निवडावा. नंतर तो आशय निवडल्यानंतर त्या धोरणाशी निगडीत असणारी जी काही समस्या आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे न्यायालयीन निवाडे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल आहेत, वर्तमानपत्रामध्ये प्रदर्शित झालेल्या बातम्या असतील, व्हिडिओ क्लिप्स असतील, यांचा त्याने शोध घ्यावा आणि पाठाच्या दरम्यान विचाराव्याच्या प्रश्नांची सूची त्याने तयार करावी. म्हणजे ही पाठ सुरू होण्यापूर्वीची भूमिका. मग पाठ दरम्यान त्याला काय करायचं आहे, शिक्षकाने या ठिकाणी संप्रेरकाची आणि नियंत्रकाची भूमिका त्याने पार पाडायची आहे. मग या पाठादरम्यान 2 गट आपल्या वर्गामध्ये असतात. प्रत्येक विद्यार्थ्याच्या भावभावनांचा त्याने स्वीकार करावा. वर्गामध्ये अध्ययन होण्यासाठी पूरक वातावरण त्याने निर्माण करावं. आणि जर समजा दोन्ही गटाची चर्चा ही चौकटीच्या बाहेर जर जात असेल तर एक न्यायाधीश म्हणून त्याने योग्य तो हस्तक्षेप करणं अपेक्षित आहे. म्हणजे आपल्याला नियंत्रण करता आलं पाहिजे. ह्या भूमिका अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने तुम्हाला न्यायतत्वशास्त्रीय अन्वेषण प्रतिमान हे जर शिकवायचं असेल तर एक न्यायाधीश म्हणून तुम्हाला 2 वेगवेगळ्या गटावर काम करावं लागेल आणि त्याच आधारे तुम्हाला अशा प्रकारच्या अध्यापनाला न्याय द्यावा लागेल. आणि भविष्यात तुमचे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा न्यायतत्व जी प्रणाली आहे ही प्रणाली कशी विकसित होईल यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दिलेले जे संदर्भ आहे त्या संदर्भांचा तुम्ही अभ्यास करावा आणि सरावाच्या आधारे समस्या जाणून घेऊन त्यावर
तोडगा कसा काढला जाईल, तडजोड कशी काढली जाईल आणि समाजहित कसं साधलं जाईल याचा विचार जर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना करायला शिकवला तर निश्चितच तुमचे सर्व विद्यार्थी हे उत्तम नागरिक बनतील. धन्यवाद.